नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या YouTube चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या YouTube चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षा संबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेणार आहोत। त्याचबरोबर पवित्र प्रणाली संबंधीचे पसंती क्रम या संबंधीचे महत्त्वपूर्ण अपडेट्स घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेले बेल बटन क्लिक करायला विसरू नका, कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या चॅनलवर शेअर करीत असतो। विद्यार्थी मित्रांनो, या अपडेटमध्ये आपण पवित्र प्रणालीवर पसंती क्रमचा टॅब आपल्याला कशा पद्धतीने दिसणार आहे याविषयीची माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर प्रत्येक जो उमेदवार आहे त्याला कोणत्या जाहिराती नेमक्या दिसणार आहेत याविषयीची माहिती सुद्धा आपण तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला महत्त्वपूर्ण तुमच्या अडचणींचं निराकरण होईल। इथे उमेदवारांना पसंतीक्रम भरण्याची सुविधा दिल्यानंतर त्यांच्या लॉग इन वर तो पात्र असणारी पदेच त्यांना दिसणार आहेत। याचा अर्थ काय होतो तर तुम्ही जे पसंतीक्रम नोंदवण्याकरिता आवश्यक असलेल्या पदांचं शॉर्ट लिस्टिंग करण्याकरिताचे व्हिडिओ आपल्याला मागत होते, तर मी हे व्हिडिओ न बनवण्यामागचं एकमेव रिझन हेच होतं की तुम्हाला पसंतीक्रम भरण्याकरिता आवश्यक असलेलं शॉर्ट लिस्टिंग ऑलरेडी म्हणजे जे फिल्टर आहे ते तुम्हाला वेबसाईटवर ऑलरेडी होणार आहे आणि जी पदे करिता तुम्ही पात्र आहात फक्त तीच पदे तुम्हाला पोर्टलवर दिसणार आहेत। याचाच अर्थ जर तुम्ही 1 ते 5 पदाकरिताचा फॉर्म भरलेला आहे तर तुम्हाला 1 ते 5 पदाकरिताचीच पदे दिसणार आणि तुम्ही पात्र असाल तरच। आणि जर तुम्ही 6 ते 8 पदाकरिता भरलेला असेल किंवा 1 ते 5 आणि 6 ते 8 अशा दोन्ही पदांकरिता फॉर्म भरलेला असेल तर दोन्ही पदे तुम्हाला दिसणार। याचाच अर्थ तुम्हाला समजून जाईल। म्हणजे जर तुम्ही दुसऱ्या माध्यमाचे विद्यार्थी असाल म्हणजे उर्दू माध्यम किंवा इंग्रजी माध्यम अशा वेगवेगळ्या माध्यमांचे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, तर मग ज्या माध्यमानुसार ते पात्र ठरतात तीच पदे त्यांना दिसणार, दुसऱ्या माध्यमाची पदे त्यांना नाही दिसणार। तर ही सूचनावरून तुम्हाला हे स्पष्ट होतं की उमेदवारांना पसंतीक्रम भरण्याची सुविधा दिल्यानंतर त्यांच्या लॉग इन वर तो पात्र असणारी सर्व पदे त्यांना दिसणार। ओके, त्यानंतर क्लिक ऑन मॅनेजमेंट टाइप टू डाउनलोड द पीडीएफ। इथे तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ही पीडीएफ स्वरूपात सगळी माहिती ही डाउनलोड करून घेता येईल। त्यानंतर मॅनेजमेंट कोणकोणते आहेत पाहू शकता। इथे जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका आणि प्रायव्हेट ॲडेड या सगळ्यांची ज्या पीडीएफ आहेत तुम्हाला पवित्र पोर्टलवर ऑफिशियली पीडीएफ हे मिळून जातील। तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपणास तुम्हाला शेअर करायची होती, जेणेकरून येत्या कालावधीमध्ये म्हणजेच जो एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आपल्याला ही माहिती सादर करायची आहे, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर, तर ती माहिती सादर करताना तुम्हाला उपयुक्त पडेल अशी माहिती आपण शेअर केलेली आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करू शकता।